सो कोकणात बेसिकली काहीतरी डेव्हलपमेंट करावी, काहीतरी आपलं योगदान असावं ह्या दृष्टीने आम्ही बऱ्याच आधीपासून म्हणजे 10 वर्ष किंवा त्याच्याही आधीपासून आम्ही प्रयत्न करत होतो. तुम्ही म्हणालात IT किंवा एक वेल सेटल्ड लाईफ सोडून इथे येणं, इट वॉज नॉट दॅट इझी. एखाद्या वेळी व्यवसाय आपण करत असतो त्यावेळेला दोघांपैकी एकाचं इन्कम आपण स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून फॅमिलीवरती त्याचा परिणाम होणार नाही. पण तुम्ही मात्र हा निर्णय घेताना तुम्ही दोघांनीही एकत्रितपणे इथे आला. तर देश जरी शेतीप्रधान असला तरी सुद्धा प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे प्रॉब्लेमही आपण दर हो. दिवशी पेपरमध्ये वाचत असतो. सगळ्यात मोठी अडचण होती की आम्ही जिथे लोक जिथून बाहेर पडतात म्हणजे शेती जशी करण्याचे प्रमाण कमी कमी होत चाललंय फ्रँकली, तिथे आम्ही परत येत होतो. सो म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आमचा प्रवास होता हा. मी जसं तुम्हाला म्हटलं की लेमन ग्रासची बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू शेती इथे नाही जवळपास कोणाची, म्हणजे आम्हाला ऍज सच असं रोल मॉडेल नव्हतं की आम्ही जाऊन बघू काय आहे काय, म्हणजे त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस आहेत किंवा काय केलं जाऊ शकतं. जेव्हा एखादा शेतकरी पहिल्यांदा लागवड करतो तेव्हा 3 ते 4 महिन्यांनी त्याला पहिलं कटिंग करावं लागतं जेणेकरून ते रोप अजून चांगलं वाढेल. सो 6व्या महिन्यापासून तुमचं ऍक्च्युअल इन्कम स्टार्ट होतं. ब्रँडची कल्पना किंवा हे एक विशेष आहे ना, कारण आपला शेतकरी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही. तर हो. तुम्हाला तुमच्या कॉर्पोरेट लाईफचे फायदा किंवा या ठिकाणी एक विचार कसा वाटला? IT मधून इथे आलो तर ITचं जे नॉलेज आहे ते आम्ही बऱ्याच ठिकाणी इथे वापरलंय. मग हम्म. हा अभ्यास करता करता असं समजलं की लेमन ग्रासच्या ऑइलचे खूप बेनिफिट्स आहेत, वास्ट इंडस्ट्रीमध्ये यूज ऑलरेडी करतात. म्हणजे काही कंपनीज आहेत जे रोल ऑन म्हणजे मॉस्किटो रिपेलंट मध्ये वापरतात, काही कंपनीज आहेत त्या अँटी डॅन्ड्रफ जे ऑइल असतं त्यासाठी वापरतात, मसाज ऑइलसाठी वापरतात. मग हे आपण म्हणजे आम्ही जे बल्कमध्ये विकतो ते त्या कंपन्या त्यांच्या प्रोडक्टमध्ये वापरतातच. मग का नाही आम्ही वापरायचं, का नाही आपण आपला ब्रँड करायचा. तुमच्या बरोबर तुमचा लहान मुलगाही आहे. कोकणात राहून त्याचं शिक्षणाचं किंवा हा सगळ्याचा विचार तुम्ही काय केला? शिक्षणामध्ये मला काहीच फरक नाही जाणवला. म्हणजे मुंबईमध्ये त्याचं जसं शिक्षण चालू होतं त्याच लेवलचं किंवा त्याच ह्याने इथले पण शिक्षक तेवढेच शिकवतात. म्हणजे कंटिन्युअस लर्निंग पाहिजे शेतकऱ्याचं. आणि जोपर्यंत तुम्ही आता एक एक्झाम्पल घ्यायला जाल, तुम्ही कच्चा माल विकताय तर तुमच्या मालाची प्राइस ही तुमचा जो व्यापारी आहे तो ठरवतो. जेव्हा आम्ही ऑइल विकतो तेव्हाही त्या ऑइलची जी किंमत आहे ती पण एक व्यापारी किंवा एक संघटना आहे ती ठरवते. पण जेव्हा आम्ही सुगंध हा एक ब्रँड विकतो तेव्हा त्याची काय प्राइस असली पाहिजे हे आम्ही ठरवतो. सो शेतकऱ्याला स्वतःची प्राइस जोपर्यंत स्वतः कंट्रोल करता येत नाही तोपर्यंत त्यांना डिफिकल्टीज येऊ शकतात. बट नमस्कार, मी हिरकणी चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत. मी हिरकणी चॅनलवर आपण विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांशी बोलत असतो, त्यांचा प्रवास जाणून घेत असतो. कसं आहे की सामान्य ते असामान्य हा प्रवास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, कारण यश मिळाल्यानंतर यशाबरोबर मान सन्मान पुरस्कार प्रसिद्धी सगळं येतं आणि मग आपल्याला वाटायला लागतं की ही स्त्री कोणीतरी वेगळी आहे, हिचं जीवन थोडंसं वेगळं आहे आणि हा प्रवास माझ्यासाठी नाही. पण हा सामान्य ते असामान्य प्रवास जर आपण जाणून घेतला तर तो बऱ्याच वेळेला आपल्यासारख्या सामान्य जनातूनच चालू झालेला असतो. आणि अशाच एका असामान्य प्रवासाची हिरकणी आज आपल्या भेटीला आलेली आहे. तिचं नाव आहे गौरी दिलीप परब. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज L&T सारख्या इन्फोटेक सारख्या कंपनीतून IT क्षेत्रातील भरघोस रकमेची जॉब सोडून त्या आज एक शेती व्यवसाय करत आहे. आणि हा विचार किंवा हा डिसिजन आपल्याला कितीही रोमांचकारी फॅसिनेटिंग जरी वाटला तरी हा प्रवास निश्चितच सोपा साधा सरळ नाहीच आहे. तर हा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्या यशाचं रहस्य जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत गौरी परब. गौरीताई, मी हिरकणी नमस्कार. चॅनलवर तुमचं मनापासून खूप स्वागत आणि नमस्कार. अभिनंदन. धन्यवाद. मला इथे माझं मत किंवा माझी जी जर्नी आहे ती मांडायला तुम्ही एक चान्स दिलात त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. गौरीताई, सगळ्यात आधी मला जाणून घ्यायला आवडेल की मुळात हा डिसिजन एक कठीण गोष्ट आहे की
आपण आयटी क्षेत्रामधलं आपलं आयुष्य हे खूप वेगळं असतं कॉर्पोरेट हो. वर्ल्ड मधलं. आणि एक वेल सेटल सेटल आयुष्य सोडून आपण शेती करणं, ते सुद्धा एका छोट्या गावामध्ये जाऊन शेती करणं, व्यवसाय करणं, हा एक खूप मोठा निर्णय आहे. तर मुळात हा निर्णय तुम्हाला का घ्यावासा वाटला आणि तुम्ही तो कधी घेतला? ऍक्च्युली आयटी मध्ये आम्ही काम करत होतो गेले 8 ते 10 वर्ष. पण हा जो डिसिजन आहे इथे येऊन सेटल होण्याचा, हा ओव्हरनाईट घेतलेला डिसिजन नाहीये. जेव्हा आम्ही आयटी मध्ये काम करत होतो, आमचं दोघांचंही म्हणजे माझं आणि दिलीपचं दोघांचंही गाव कोकणातलंच आहे. सो कोकणात बेसिकली काहीतरी डेव्हलपमेंट करावी, काहीतरी आपलं योगदान असावं, ह्या दृष्टीने आम्ही बऱ्याच आधीपासून म्हणजे 10 वर्ष किंवा त्याच्याही आधीपासून आम्ही प्रयत्न करत होतो. आयटी मध्ये असल्यामुळे पहिलं आमचं होतं की इथल्या मुलांना थोडंफार कम्प्युटरचं नॉलेज द्यावं आणि मग त्यांना काहीतरी चांगलं शिकायला मिळावं आणि मग आम्ही आमची आयटीची सॉफ्टवेअर कंपनी वगैरे सेटअप करू, असा आमचा मेन प्लॅन होता. पण समहाऊ इन्फ्रास्ट्रक्चर इश्यूज असतील किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल, त्यामुळे हा प्लॅन काही आमचा झाला नाही सक्सेसफुल. मग त्यानंतर आम्ही मधल्या काळामध्ये काही बिझनेसेस केले, जे की एक फोटोग्राफी म्हणून आमचा होता एक बिझनेस. मग माझा अजूनही गारमेंटचा बिझनेस आहे. सो त्या गारमेंटच्या बिझनेस रिलेटेड आम्ही सर्च करत असताना, म्हणजे फायबर, स्वतःचा सोर्स फायबर बनवावा हे सर्च करत असताना आम्ही बनाना फायबरच्या फॅक्टरीपर्यंत येऊन पोहोचलो. आणि मग त्यामध्ये अजून डीप रिसर्च केला, तेव्हा असं समजलं की लेमन ग्रास म्हणजे गवती चहा जो आपल्या आजूबाजूला उगवतो, त्याचा फायबरही तेवढाच स्ट्रॉंग आहे. आणि त्या फायबर पासून जी इंडस्ट्री आहे किंवा त्या लेमन ग्रासची जी इंडस्ट्री आहे, ती बनाना फायबरपेक्षा खूप मोठी इंडस्ट्री आहे. सो वी एंडेड अप इन लेमन ग्रास. आणि मग लेमन ग्रासचा फायबर जेव्हा आपण यूज करायचा असतो, तेव्हा तो रॉ मध्ये नाही चालत, त्याला ते शिजवून त्याच्या प्रोसेस नंतर त्याचा फायबर यूज होतो. सो अच्छा. ह्या रिसर्चमध्ये असं समजलं की जेव्हा आपण त्याला शिजवतो, एकतर ते नुसतं शिजवून वाफ दिली जाते, वेस्ट ऑफ लेमन ग्रास होईल. मग त्याचं आउटपुट निघतं ऑइल. म्हणून मग आम्ही ह्या सेटअप पर्यंत पोहोचलो की लेमन ग्रास शिजवून त्याचं ऑइल आणि मग ऍज अ बाय प्रोडक्ट ते त्याचं फायबरचं आमचं जे मेन पर्पज होता तिथपर्यंत पोहोचलो. आणि मग अशा प्रकारे इथे फॅक्टरी सेटअप केली आणि मग कोकणामध्ये आम्ही आलो. अच्छा, म्हणजे हे सगळे रिसर्चचं एक काम आहे ते तुम्ही मुंबईत राहूनच हो. करत होता? हो. म्हणजे सुरुवातीला अगदी ह्या जेव्हा प्रोजेक्ट आम्ही चालू केला, तेव्हा आम्ही 2-3 वर्ष अपडाऊन करत केलेलं आहे हे. आणि मग जेव्हा आम्हाला समजलं की हा खरंच एक प्रॉमिसिंग बिझनेस आहे, कारण ऑफकोर्स जसं तुम्ही म्हणालात, आय टी किंवा एक वेल सेटल्ड लाईफ सोडून इथे येणं, इट वॉज नॉट दॅट इझी. म्हणजे काहीतरी आपल्याला शाश्वत गोष्ट हवी, ज्याच्यामध्ये आपण स्टेप इन करतोय. सो तेव्हा जेव्हा आम्हाला समजलं की ऑइलला डिमांड आहे, ह्याच्या बाय प्रोडक्ट्सनाही डिमांड आहे, मग आम्ही हा डिसिजन घेतला की आम्ही इथे येऊन फुल फ्लेज करू. पण तोपर्यंत 3 वर्ष आम्ही अपडाऊन करून हे केलेलं आहे. अच्छा. कारण जनरली कसं होतं, की एखाद्या वेळी व्यवसाय आपण करत असतो, त्यावेळेला दोघांपैकी एकाचं इन्कम आपण स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतो, की जेणेकरून फॅमिलीवरती त्याचा परिणाम होणार नाही. पण तुम्ही मात्र हा निर्णय घेताना तुम्ही दोघांनीही एकत्रितपणे इथे आलात. तर जॉब एकदमच म्हणजे चेंज केलेत, की कसा हा प्रवास झाला? ऍक्च्युली आम्ही जॉब एकत्रच सोडले. पण बघायला गेलं तर मी माझ्या क्लोदिंग कंपनीसाठी सोडला आणि दिलीपने त्याच्या फोटोग्राफी कंपनीसाठी सोडला. अच्छा. तो आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी जॉब सोडले. त्याच्यानंतर जेव्हा मी लेमन ग्रासमध्ये आलो, तेव्हा माझा क्लोदिंग कंपनी अजूनही चालू आहे. सो हं. ॲज अ हां, म्हणजे ॲज अ तुम्ही म्हणाल स्टेबल इन्कम, स्टेबल नाही बट इन्कम सोर्स आमचा होता. एकदम जॉब सोडून आम्ही इथे नाही आलो. शेती करताना असं मोठं आव्हान म्हणतात किंवा चॅलेंजेस असतात. कारण आपला देश जरी शेतीप्रधान असला तरी सुद्धा प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे प्रॉब्लेमही आपण दर हो. दिवशी पेपरमध्ये वाचत असतो. तर एक नवीन शेतकरी म्हणून किंवा एक हे आव्हान तुम्हाला कसं वाटलं आणि काय काय अडचणी आल्या या सगळ्यामध्ये? सगळ्यात मोठी अडचण होती की आम्ही जिथे लोक जिथून बाहेर पडतात, म्हणजे शेती जशी करण्याचे प्रमाण कमी कमी होत चाललंय फ्रँकली, तिथे आम्ही परत येत होतो. सो म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आमचा प्रवास होता हा. म्हणजे आम्हाला विरोध हा
डायरेक्टली नाही, पण इनडायरेक्टली आम्हाला घरच्यांनी समजवायचा प्रयत्न केला, की म्हणजे तिथे जाऊन काय तुमचं फ्युचर आहे. कारण ॲक्चुअली फ्रँकली ही ओपन इंडस्ट्री नाहीये. हं, ह्याच्यामध्ये आम्हाला स्वतःलाच ट्रायल अँड एररमध्ये 3 वर्ष गेली. तिथे आम्ही म्हणजे मी, आमची फॅमिली, मुलगा, त्याचं शिक्षण हे सगळं धरून आम्ही इथे येणार होतो. सो ते एक बेसिकली चॅलेंज होतं. सेकंड थिंग, जर तुम्ही आमचे जे कामगार आहेत, जे आमच्यासोबत काम करतात, त्यांच्या शेतीच्या पद्धती म्हणजे लेमन ग्रास इथे बिझनेस पर्स्पेक्टिव्हने कोणीच शेती करत नाही. आपल्या घराच्या आजूबाजूला असतं, डेली हं. यूजमध्ये असतं तेवढंच. सो त्यांच्यासाठी ह्या ज्या प्रोसेसेस होत्या, ही जी फॅक्टरी होती ते सुद्धा नवीन होतं. म्हणजे टेक्निकली आम्हाला त्यांना ट्रेन करायचं होतं. सो ही 2 बेसिक गोष्टी होत्या आम्हाला ज्या थोड्याफार चॅलेंजमध्ये होत्या. आणि त्याच्यामध्ये असं आहे, की सुरुवात जेव्हा आम्ही केली, आता आमचं जे डिस्टिलेशन असतं ते सुरुवात जेव्हा केली आम्ही, तेव्हा आम्हाला एक डिस्टिलेशन कंप्लीट करायला 4 दिवस लागायचे. मग हं. त्याच्यामध्ये आम्ही आमचं आय-टी आणि म्हणजे अदर रिसर्च ह्याच्यामधून आम्ही आता तेच डिस्टिलेशन 6 तासांवर करतो. हो. सो तेवढे आम्ही टेक्नॉलॉजीने किंवा बाकी इक्विपमेंट्स आणल्या, त्यांना ट्रेनिंग दिलं. सो 4 दिवस ते 4 ते 6 तास ह्याच्यावर आम्ही ते आता आणलेलं आहे. ह्या सगळ्यासाठी बरीच इन्व्हेस्टमेंट वगैरे करावी लागली असेल किंवा टूल्स जी तुम्ही म्हणाला, टेक्नॉलॉजी जी म्हणाला, यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कुठे अवेलेबल झाल्या आणि ते किती खर्चिक होतं हे सगळं? बेसिक इन्व्हेस्टमेंट ॲक्चुअली आपली प्लांटची असते. प्लांट म्हणजे डिस्टिलेशन युनिट. सो डिस्टिलेशन युनिटची बेसिक मेजर इन्व्हेस्टमेंट होती. बाकी जे तुम्ही इक्विपमेंट्स वगैरे म्हणताय ते आपल्या डे टू डे लाईफमध्येच बघितल्या जातात गोष्टी, पण त्या शेतीसाठी नाही वापरल्या जात. त्या आम्ही शेतीमध्ये आणल्या. उदाहरण देते तुम्हाला. लेमन ग्रास जेव्हा आम्ही कट करतो आणि जेव्हा फील्ड टू फॅक्टरी आणावं लागतं लेमन ग्रास, तेव्हा पहिले भारे बांधले जायचे, मग ते डोक्यावरून आणले जायचे. मग आता तेच आम्ही ऑटोमेशन करून त्याला एका मोठ्या सॅक बॅगमध्ये आम्ही पॅक करतो आणि मग त्या सॅक बॅग आम्ही व्हील बॅरो, जसे तुम्ही सिमेंट किंवा असे कॅरी करण्यासाठी जे हं, वापरतात, हं. ते आम्ही लेमन ग्रास कॅरी करायला वापरतो. म्हणजे तो जो स्पीड आहे त्याच्यामध्ये जे मॅनपॉवर इंटेन्सिव्ह वर्क होतं, ते आम्ही अशा प्रकारे ऑटोमेशन केलं. अच्छा. लेमन ग्रास वनस्पतीचं म्हणजे असं थ्रू आउट इयर तर ते येतच. पूर्ण हो. वर्षभरच त्याचं पीक येतं. हो. पण त्याचं म्हणजे त्याची काही निगाराणी किंवा असं काही त्या शेतीच्या दृष्टीने लेमन ग्रासमध्ये काय अडचणी असतात? लेमन ग्रासमध्ये अजिबात अडचण नाही. म्हणजे एकदम सुटेबल आणि स्टर्डी, स्टेबल पीक आहे. एकतर त्याला एक औषधी वनस्पती आहे. त्यामुळे त्याला कोणी जनावर खात नाही. हं, म्हणून त्याला कुंपणाची गरज नाही. पाणी त्याला मिनिमम लागतं. म्हणजे एखाद्या झाडाला मिनिमम पाणी दिलं, की ते वाढतं. त्याप्रमाणे त्याला पाणी लागतं. जर तुम्ही 4 दिवस, 8 दिवस पाणी नाही देऊ शकलात, तर ते रोप थोडंसं सुकतं, पण मरत अजिबात नाही. म्हणजे 6 महिने जरी तुम्ही त्याला पाणी नाही दिलं, तर कदाचित ते सुकेल. पण जेव्हा तुम्ही पुन्हा पाणी द्याल, ते पुन्हा उगवतं. सो हो. ॲज सच मेजर मेंटेनन्स नाही. म्हणजे कोणी चोरून घेऊन जाऊ शकत नाही म्हणून कुंपणाची गरज नाही. दिवसभर त्याला पाणी द्यायचंय किंवा रोज पाणी द्यायचंय असं नाही. म्हणून तुम्ही तुमच्या वेळेनुसार त्याची नियोजन करून पाणी, बेसिक पाणी जेवढं लागतं तेवढं देऊ शकता. खूप खत आम्ही खत ॲक्चुअली देतच नाही. पण जरी कधी द्यायची वेळ आली, तर अगदीच शेणखत किंवा लेंडी खत किंवा जे आपल्या जमिनीमध्ये तण येतं, ते कापून आम्ही तिथेच टाकतो किंवा आपलं लेमन ग्रास जे शिजवलेलं असतं, ते मॅन्युअर म्हणून वापरतो, एवढंच. अच्छा. मग हे किती एकरामध्ये आहे? म्हणजे किती जागेमध्ये तुम्ही ह्या लेमन ग्रासची शेती करता? आता आमचं अराउंड 8 ते 10 एकरमध्ये प्लांटेशन आहे. हो, बापरे! पण मग हे सुरुवातीला म्हणजे आता ह्या शेतीतून कुठचाही व्यवसाय म्हटलं, की आपण त्याचा आर्थिक उत्पन्नाचा तर विचार करतोच. तर बरोबर. मग तो विचार करत असताना बिझनेस म्हटल्यानंतर बरेच रिस्क असतात. अनेक आपले प्रयोग चुकतात किंवा अशा गोष्टी पण घडतात. आर्थिक नुकसान पण होत असतं या सगळ्यामध्ये. तर अशा अडचणी तुम्हाला काही आल्या का? किंवा त्या कशा तुम्ही निभावून नेल्यात? आल्या ना. म्हणजे आता मी जसं तुम्हाला म्हटलं, की लेमन ग्रासची बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू शेती इथे नाही जवळपास कोणाची. म्हणजे आम्हाला ॲज सच असं रोल मॉडेल नव्हतं, की आम्ही जाऊन बघू हं. काय आहे, काय म्हणजे त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस आहेत किंवा काय केलं जाऊ शकतं. सो पहिले आम्ही 1 एकरवर प्लांटेशन केलं, जे आम्ही नर्सरी तयार करण्यासाठी केलं. त्याची लागवड आम्ही सरींवर केली होती. मग
एक्सपिरियन्सनी समजलं की सरींवर लागवड केली की पाणी देताना खूप त्रास होतो. म्हणून मग आम्ही फ्लॅट सरफेसवर लागवड केली. मग त्याची लागवड करताना पहिले 1 बाय 1 ह्याच्यावर म्हणजे 1 बाय 1 फूट वर लागवड केली. मग नंतर रिसर्चवर कळलं की हे थोडंसं जवळ होत आहे. मग आम्ही थोडे 1 बाय 1.5 फुटावर लागवड केली. म्हणजे असं टप्प्याटप्प्यामध्ये करून आम्ही 1 एकर ते आता 8 ते 10 एकरवर केलेलं आहे. 1 एकर म्हणजे जागेतून किती तेल म्हणजे किती तेलाचं उत्पन्न होतं आता तुमचं? 1 एकर मधून साधारणपणे वर्षाला 100 ते 150 किलो ऑइल तुम्ही काढू शकता. 100 ते 150 किलो 1 एकर मधून. हा, आणि आता वर्षभराला. तुमच्याकडे आता 8 एकर जमीन आहे. हो, 8 एकरामध्ये फक्त लेमन ग्रासच फक्त लेमन प्रोडक्शन. ग्रास आणि एक काही थोड्याशा भागामध्ये आम्ही हळद लावलीये आणि बॉर्डर लाईनला आम्ही रतांबे लावले. अच्छा. पण बाकी म्हणजे आता ह्याचं उत्पन्न, संपूर्ण उत्पन्न तयार व्हायला किती वेळ लागतो हे एक चालू केल्यापासून? जेव्हा एखादा शेतकरी पहिल्यांदा लागवड करतो तेव्हा 3 ते 4 महिन्यांनी त्याला पहिलं कटिंग करावं लागतं, जेणेकरून ते रोप अजून चांगलं वाढेल. सो 6व्या महिन्यापासून तुमचं ऍक्च्युअल इन्कम स्टार्ट होतं. मग 6व्या महिन्यामध्ये तुम्ही डिस्टिलेशन म्हणजे जे प्लांट आहे, जे ऑइल प्रोसेसिंग आहे, त्याला डिस्टिलेशन असं म्हणतात, ते चालू करू शकता. मग एक 3 महिन्यांनी त्याची कापणी केली जाते. म्हणजे सरासरी एका वर्षात 4 कापण्या आपण घेऊ शकतो. अच्छा. ह्या तुम्ही एक ब्रँड तयार केलात त्या हम्म. उत्पन्नाचं, त्याला सुगंधा असं नाव दिलेलं आहे. हो, तर आता गवती चहा किंवा लेमन ग्रासला एक स्वतःचा खूप सुंदर हो, सुगंध तर असतोच. हो, ही ब्रँडची कल्पना किंवा हे एक विशेष आहे ना, कारण आपला शेतकरी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही. तर हो. तुम्हाला तुमच्या कॉर्पोरेट लाईफचे फायदा किंवा या ठिकाणी एक विचारसरणी कसा वाटला? फरक काय जाणवला? हो, फरक आहे. म्हणजे आता मी जसं माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे, की आपण आय-टी मधून इथे आलो, तर आय-टीचं जे नॉलेज आहे, ते आम्ही बऱ्याच ठिकाणी इथे वापरलंय. जसं तुम्ही मगाशी मला म्हणालात, मी थोडंसं चेंज करते माझा हे आधीचं बॅकग्राऊंड देते. जसं तुम्ही मगाशी म्हणालात अडचणी काय-काय आल्या, त्याच्यामध्ये अजून एक अडचण आली आम्हाला. इथे इलेक्ट्रिसिटीचा बऱ्यापैकी फ्लक्च्युएशन असतं आणि आपला प्लांट इलेक्ट्रिसिटीवर नाहीये, फायरवूडवर चालतो. पण एक मोटर असते ज्याला कूलिंग टॉवर म्हणतात. म्हणजे जे लेमन ग्रास शिजवलं जातं त्याची वाफ होते आणि त्या वाफेला थंड करायला जे पाणी लागतं, ती मोटर आपली इलेक्ट्रिसिटीवर होती. जेव्हा इलेक्ट्रिसिटीचं फ्लक्च्युएशन होतं, भलेही ते 2 मिनिटाचं असेल, पण ते तुमच्या डिस्टिलेशन युनिटसाठी खूप महत्वाचं ठरतं. सो हम्म. तो प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी आम्ही इलेक्ट्रिसिटीची मोटर पेट्रोलवर शिफ्ट केली. मग ह्या जो अभ्यास आहे ना, हा आम्हाला ऑनलाईन रिसर्च आणि हे जे काही करावं लागतं त्याच्यासाठी आम्हाला आय-टीचा खूप उपयोग झालेला आहे. हम्म. मग दुसरी गोष्ट आम्हाला असं कळलं की सुरुवातीला आम्ही पण लेमन ग्रासचं ऑइलच विकत होतो. म्हणजे 2-3-2-2.5 वर्ष आम्ही लेमन ग्रास मधून ऑइल प्रोसेस करायचो आणि बल्कमध्ये विकायचो. आता हे 2 वर्ष कंटिन्युअसली केल्यानंतर आम्हाला जाणवलं की हे ऑइल विकण्यासाठी जर आपण क्षेत्र वाढवलं तर तो मेंटेनन्स खूप जास्त आहे. त्याच्यापेक्षा ह्याच्यामधून काही व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स आपण करू शकतो का? मग हम्म. हा अभ्यास करता करता असं समजलं की लेमन ग्रासच्या ऑइलचे खूप बेनिफिट्स आहेत. वास्ट इंडस्ट्रीमध्ये यूज ऑलरेडी करतात. म्हणजे काही कंपनीज आहेत जे रोल ऑन म्हणजे मॉस्किटो रिपेलंटमध्ये वापरतात. काही कंपनीज आहेत त्या अँटी डॅन्ड्रफ जे ऑइल असतं त्यासाठी वापरतात. मसाज ऑइलसाठी वापरतात. मग हे आपण म्हणजे आम्ही जे बल्कमध्ये विकतो ते त्या कंपन्या त्यांच्या प्रोडक्टमध्ये वापरतातच. मग का नाही आम्ही वापरायचं? का नाही आपण हम्म. आपला ब्रँड करायचा? आणि मग तिथून ही सुगंधाची संकल्पना सुरू झाली ऍक्च्युली. मग आम्ही थोडाफार रिसर्च केला. काही सॅम्पल प्रोडक्ट्स बनवले जे आम्ही आमच्या क्लोज्ड ग्रुपमध्ये पाठवले. त्यांना यूज करायला सांगितलं. मग त्यांच्याकडून फीडबॅक घेतला. मग काही इम्प्रूव्हमेंट्स केले. पॅकेजिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट केलं आणि मग असं करता करता एक फायनल आम्ही सुगंधाचा ब्रँड डिझाईन केला. मार्केटिंग, सेलिंग सगळेच प्रकार तुम्ही करता. तर ब्रँडिंग मध्ये आपल्याला पॅकेजिंग हा एक महत्वाचा विषय असतो. हो. तर पॅकेजिंग बद्दल काय चॅलेंजेस आहेत किंवा त्याच्यामध्ये तुम्ही कसं काम केलं? हां. सुरुवातीला आम्ही ट्रायल अँड एरर जसं म्हटलं छोट्या प्रमाणामध्ये आम्ही मॅन्युफॅक्चरिंग केलं आणि छोट्या प्रमाणामध्ये त्याचं पॅकेजिंग आणि करताना आम्हाला काही ठिकाणी असं जाणवलं की सोप बॉक्सेस असतील किंवा त्याच्यात जी क्वालिटीमध्ये जे बदल करावेसे वाटले ते आम्ही बदल केले. मग डिझाईनमध्ये काही फीडबॅक्स घेतले आम्ही.
जे डिझाईन फील्डमध्ये ऑलरेडी जे काही कार्यरत व्यक्ती आहेत त्यांच्याकडून. सो आता आम्ही डिझाईन करताना आमची एक सिम्पल थीम ठेवलेली आहे, व्हाईट आणि ब्लॅक. जेणेकरून एखादं XYZ प्रोडक्ट असेल जे शेल्फमध्ये आहे आणि आमचं सुगंधाचं प्रोडक्ट आहे शेल्फमध्ये, जे स्टँड आउट करू शकतं. आणि त्याच्यामध्ये जी इन्ग्रेडियंट्स आहेत ती क्लिअर मेन्शन केलेली आहे. जनरली बरेचसे ब्रँड्स क्लिअर मेन्शन नाही करत की त्या प्रोडक्टमध्ये काय आहे, त्या हम्म. प्रोडक्टमध्ये त्याचे बेनिफिट्स काय आहेत. सो एकतर क्लिअर इन्ग्रेडियंट मेन्शन केले आणि त्या प्रोडक्टचे काय बेनिफिट्स आहेत, ते कसं नॅचरल आहे, ह्या दोन्ही गोष्टींवर आम्ही भर दिला. आणि एकदम मिनिमलिस्टिक डिझाईन, जास्त काही कलर्स नाहीत, जस्ट व्हाईट आणि ब्लॅक. लेमन ग्रासचं फ्लोरल वॉटर, जे की तुम्ही ऑइल आणि बाय प्रोडक्ट असे निघतं, त्याला फ्लोरल वॉटर किंवा हायड्रोसोल असं म्हणतात, ते आम्ही फ्लोअर क्लीनरमध्ये वापरलं. मग त्याचा सोप जे नॅचरल आणि हा इथे एक बेसिक गोष्ट आहे की आमचे सगळे प्रोडक्ट्स नॅचरल आहेत, अजिबात केमिकल त्याच्यामध्ये आम्ही वापरत नाही. नॅचरल आणि हँडमेड हा आमचा USP आहे. तो सोप आम्ही तयार केले, सोप वापरायला दिले. मग त्याच्यामधून समजलं की हा सोप खूपच इफेक्टिव्ह आहे, मॉइश्चरायझर म्हणून काम करतो लेमन ग्रास, आणि एक फ्रेशनेस देतो. मग तिसरं प्रोडक्ट आम्ही डेव्हलप केलं जे आहे एअर फ्रेशनर. आता बाजारामध्ये 90% एअर फ्रेशनर असतात जे केमिकल बेस्ड असतात. नॅचरल एअर फ्रेशनर किंवा बाकीचे जे लेमन ग्रासचे बेनिफिट्स देणारा एअर फ्रेशनर आपल्याकडे मार्केटमध्ये सहसा उपलब्ध नाही. म्हणून हम्म. मग ती गॅप आम्ही फिल करायचा प्रयत्न केला. सो असे आमचे 3 प्रोडक्ट्स आम्ही लॉन्च केले. एक सोप, फ्लोअर क्लीनर. ऍक्च्युली फ्लोअर क्लीनर म्हणण्यापेक्षा आम्ही त्याला सरफेस क्लीनर म्हणतो, कारण त्याच्यामध्ये सगळंच नॅचरल असल्यामुळे तुम्ही लिटरली काहीही क्लीन करू शकता. आणि तिसरं म्हणजे एअर फ्रेशनर, जे तुम्ही कार फ्रेशनर किंवा फंगस जिथे येते तिथे वापरू शकता, ऍज म्हणजे पडद्यांवर किंवा कुठेही जिथे तुम्हाला फ्रेशनेस हवाय तिथे हम्म. वापरू शकता. क्लिनिंग एजंट म्हणून तो काम करतो. आणि चौथं म्हणजे आमचं ऑइल, जे पण आम्ही आता रिटेलमध्ये काढलंय. ओके. आता आपण ज्यावेळेला ब्रँड क्रिएट करतो किंवा एखादी प्रॉडक्ट चालू करतो, तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असतो, तो प्राइसिंगचा असतो. हम्म. तर हे प्राइसिंग म्हणजे आता ही तुमची प्रॉडक्ट आहेत, ही जनरली सगळ्यांना परवडणारी आहेत, त्याचं किती प्रमाणात उत्पन्न होतं आणि ते कसं आणि कुठे मिळतं? प्राइसिंग बघाल तर कॉम्पिटिटिव्ह प्राइसिंग आम्ही ठेवलेली आहे. जर आम्हीच ऍक्च्युली मॅन्युफॅक्चरर असल्यामुळे कम्पॅरेटिव्हली मार्केटमध्ये जे नॅचरल प्रोडक्ट्स देतात त्यांच्या कम्पॅरेटिव्हली आम्ही थोडंसं लो कमी. कॉस्टला ठेवलेली आहे. सो जे केमिकल बेस आणि जे नॅचरल ह्याच्या मधली आमची प्राइसिंग आहे, म्हणजे एंड युजरला सहज तुम्ही म्हणजे परवडू शकेल असं. लाईक एक्झाम्पल देते, सोप आमचा 100 रुपयाला आहे, आमचं फ्लोअर क्लीनर आहे ते ₹300 पर लिटर आहे, आणि ऑइल आमचं $299 पर लिटर आहे, सॉरी फॉर 100 ml आहे, $299 फॉर 100 ml. आणि स्प्रे आमचा 300ला आहे. सो एक रेग्युलर रेंजमध्ये आम्ही प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत. जनरली असं बघितलं जातं की नॅचरल प्रोडक्ट आहे तर ते खूप हाय कॉस्टला आपण आपल्याला हम्म. अवेलेबल होतं. पण सिन्स आम्हीच मॅन्युफॅक्चरर आहोत आणि आम्हाला एक सगळ्यांपर्यंत पोहोचायचं आहे, हा आमचा मेन पर्स्पेक्टिव्ह आहे. सो आम्ही एक बेसिक रेंज, प्राइस रेंज ठेवलेली आहे. हे प्रॉडक्ट आपल्याला कसं मिळतं? कुठे मार्केटमध्ये कुठे मिळतं? उपलब्ध आहे? हा, सध्या आमच्या hausofsugandha.com ही वेबसाईटवरून आम्ही विकतो. Amazonवर आपले प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, आणि काही डिस्ट्रीब्युटर्स बरोबर आम्ही टायअप करत आहोत, जेणेकरून आपल्याला ऑफलाईन मार्केटमध्ये पण हे प्रोडक्ट्स मिळायला सुरुवात होतील. आता ह्याच्यामध्ये एक मॅन्युफॅक्चरिंग करून ते रिटेल पर्यंत ते सेल करणं, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात, स्टेप्स येतात. तर हे करत असताना मार्केटिंग, सेल्स, रिसर्च, ब्रँडिंग, तर हे सगळं टाइम कन्झ्युमिंग गोष्टी आहेत. हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता? किती म्हणजे तुमची टीम आहे, तुम्ही स्वतः रिसर्च करता, कशा होतात त्या गोष्टी? रिसर्च बेसिकली मी आणि दिलीप करतो, बट ऑफकोर्स इम्प्लिमेंटेशनसाठी आमची टीम आहे. गावातल्याच काही बायका आहेत जे सोप आणि फ्लोअर क्लीनर बनवतात, त्याचं पॅकेजिंग वगैरे सगळं त्यांच्या थ्रूच होतं. म्हणजे बचत गट जे तुम्ही म्हणता, हा. तो त्यांच्या थ्रूच त्यांचं पॅकेजिंग आणि सगळं होतं. डिस्ट्रीब्युशनसाठी आम्ही आता जस्ट चालू करतोय डिस्ट्रीब्युशन. सो त्याची पण एक 2 जणांची टीम आहे जे डिस्ट्रीब्युशन आपलं हँडल करतायत. कोकणात काही ठिकाणी आम्ही चालू केलेलं आहे, म्हणजे ऑफलाईन मध्ये सुरू करायला. आता जर तुम्हाला सांगायचं झालं तर काही हॉटेल्सना आम्ही सप्लाय करतो,
जे त्यांच्या रूम्समध्ये सोप वापरतात. मग आपल्या कुडाळला एक ठाकर आदिवासी कला अंगण म्हणून छान एक आर्ट गॅलरी आहे, त्यांच्याकडे आपले प्रोडक्ट्स असतात विकण्यासाठी. सो हे स्टेप बाय स्टेप करतोय आता, म्हणजे सावंतवाडी, देवगड या मालवण या ठिकाणापर्यंत आमचं चालू आहे बोलणं. कोकणामध्ये शेती करायला तुम्ही आलात, तुम्ही स्वतःची तुमची एखादी एकर किती एकर जागा होती तुमची स्वतःची? आमची स्वतःची ऍक्च्युली 2.5 ते 3 एकर जागा होती. 2 ते 2.5 एकर आम्ही विकत घेतली आणि बाकीची आम्ही करारावर आहे. मग ती जागा पूर्वी म्हणजे त्याच्यावर काही उत्पन्न होत नव्हतं आधी तुमच्या? नाही नाही, ऍज सच काहीच नाही. काहीच नव्हतं. तुम्ही ज्या वेळेला कोकणामध्ये गेलात आणि आता इथे शेती करणार आहात, काहीतरी व्यवसाय करणार आहात, हे ज्या वेळेला तिकडच्या शेतकऱ्यांना समजलं किंवा काय, तर तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला? काय काय अनुभव आला एक इतर शेतकऱ्यांकडून? आता ऍक्च्युली आमच्या गावामध्ये ऊसाची शेती होते. त्यामुळे म्हणजे आम्हाला आमचं एक एक्झाम्पल सेट करायचं होतं, की ह्या शेतीमधून कसं प्रॉफिटेबल तुम्ही शेतकरी जाऊ शकता, कसे प्रॉफिटमध्ये जाऊ शकता. सो ते सेट करण्यासाठी आम्हाला 3 वर्ष लागली. आणि आता आम्हाला शेतकरी अप्रोच करतात, की ते ऊसाचं म्हणजे जेव्हा त्यांचं संपेल तेव्हापासून ते लेमन ग्रासचं लागवड सुरू करतील. आणि ऑलरेडी आम्ही 2-3 शेतकऱ्यांबरोबर टायअप केलेले आहे. अच्छा. दुसरा एक मला महत्वाचा प्रश्न विचारायचा होता तुम्हाला, तो म्हणजे एक तुमच्या बरोबर तुमचा लहान मुलगाही आहे. हो. तर त्या मुलाचं शिक्षण, कारण आजकाल आपण शिक्षणावर एवढा फोकस दिला जातो आणि खूप मोठी मोठी स्वप्न असतात सगळ्यांची. तर हो. कोकणात राहून त्याचं शिक्षणाचं किंवा हा सगळ्याचा विचार तुम्ही काय केलाय? इथे खूप छान शाळा आहेत. म्हणजे आमच्या घराच्या एक 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर शाळा आहेत दोन्ही बाजूला. आणि शिक्षणामध्ये मला काहीच फरक नाही जाणवला. म्हणजे मुंबईमध्ये त्याचं जसं शिक्षण चालू होतं त्याच लेवलचं किंवा त्याच ह्याने इथले पण शिक्षक तेवढेच शिकवतात. म्हणजे आता तुम्हाला फ्रँकली सांगते, आम्हाला खूप बदल, म्हणजे हा प्रश्न आहे ना सगळ्यांनाच पडतो. जेही आमचे व्हिजिटर्स येतात आम्हाला हाच प्रश्न विचारतात, की एका 5वीतल्या मुलाला तुम्ही कसे काय ते घेऊन आलात? म्हणजे तो आला तेव्हा 3रीत होता. 2 वर्ष झाली आम्हाला सेटल होऊन. पण आमच्या दारात बस येते, त्याची स्कूल बस. त्याला तिथून म्हणजे इथून शाळेमध्ये एक 15 ते 20 किलोमीटरचा जो पट्टा आहे तो त्याला क्रॉस करायला फक्त 15 ते 20 मिनिटं लागतात. म्हणजे मुंबईमध्ये जर तुम्ही 15 ते 20 किलोमीटर जर ट्रॅव्हल करायचं असेल तर ते 1.5 ते 2 तासापेक्षा कमी वेळेत शक्य नक्कीच. नाही. सो त्याचं ट्रॅव्हल पण खूप इझी झालं. म्हणजे आधी तो ज्या शाळेमध्ये जात होता मुंबईत तेव्हा त्याला 1.5 तास लागायचा त्या ट्रॅव्हलमध्ये, आणि आता तो 20 मिनिटांमध्ये शाळेत जातो. शाळेचं शिक्षणाची लेवल म्हणाल तर अप्रतिम आहे. जे मुंबईमध्ये शिकवलं जातं तेच इथे शिकवलं जातं. सो तो काहीच आम्हाला डिफरन्स जाणवला नाही. आणि खरं तर निसर्गात जवळ जाऊन निसर्गामध्ये राहायचं, हो. शिकायचं, तर ह्या सगळ्या एखाद्या हेवा वाटण्यासारख्या गोष्टी आहेत खरं म्हणजे. पण त्याच्यामध्ये हे गोष्टी आपल्याला नेहमी वाटत असतं, की शिक्षणाचा दर्जा कसा असेल किंवा शिक्षण मिळेल का? हां, मला एक गोष्ट याच्यामध्ये ॲड करायची आहे. मुंबईमध्ये बहुतेक शाळांमध्ये आता ओपन ग्राउंड राहिलेले नाहीत. ह्यांच्या शाळेमध्ये ओपन ग्राउंड आहे. त्यांना दररोज अर्धा तास शाळेत खेळायला सोडतात. म्हणजे त्याची फिजिकल ॲक्टिव्हिटी ही शाळेतच होऊन जाते. जी हम्म. भरपूर मुलं लॅक करतात तिथे, ती आमची शाळेतच कंप्लीट करून घेतात. वेगळ्या-वेगळ्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करायला मिळतं. आणि खूप म्हणजे लिमिटेड मुलं असल्यामुळे लाइक 25 ते 30 मुलं आहेत त्याच्या वर्गामध्ये. त्यामुळे पर्सनल अटेन्शनही मिळतं, अभ्यासही छान होतो. तर परत आपण आपल्या ह्या ह्याच्यावरती येऊया, की मला सांगा, की आपण निर्णय घेतो, प्रयत्न चालू करतो, सगळ्या गोष्टी आपण करत असतो. पण अनेकदा असे प्रसंगही येतात, की मन खच्ची होतं. कुठे आपल्याला उभं राहण्याची ताकद, म्हणजे असं वाटतं, की निर्णय चुकला की काय, किंवा संकट येत राहतात. तर असे काही प्रसंग आले का? आणि त्यावेळी तुम्ही स्वतःला कसं सावरलं, कसं उभं केलं परत? तर मी मगाशी तुम्हाला म्हटलं, की आमचं जे कूलिंग टॉवरची जी मोटर होती, ती सुरुवातीला इलेक्ट्रिसिटीवर होती. मग तिला पेट्रोल म्हणजे सुरुवातीला आमचं बऱ्याच वेळा असं व्हायचं, की आमचं डिस्टिलेशन चालू आहे आणि अचानक 2 मिनिटासाठी लाईट इलेक्ट्रिसिटीचं फ्लक्च्युएशन आहे आणि प्लांट पूर्ण बंद झाला. मग नंतर पुन्हा जेव्हा आपण चालू करतो, तेव्हा लेमन ग्रासमधून जी ऑइल रिकव्हरी येते, ती कंपॅरेटिव्हली म्हणजे 50 ते 60% कमी येते. म्हणजे जिथे तुम्हाला 8 लिटर तेल मिळणार असतं ते डायरेक्टली 2 ते 2.5 लिटरवर पोहोचतं. सो हा रिसर्च करताना म्हणजे ह्याच्या वेळेला मी खूप प्रयत्न केले, की नक्की काय करायचंय. कारण फ्रँकली इथे असं दुसरं मॉडेल नसल्यामुळे आम्हाला आमचा रिसर्चच कामी आला.
दुसरं म्हणजे बऱ्याच वेळा असं मॅन पॉवर इश्यू येतो. हम्म. म्हणजे आज येतोय, उद्या नाही येते अशा प्रकारे. मग त्याच्यासाठी आम्ही ऑटोमेशन आणलं. म्हणजे जिथे आम्हाला 7 ते 8 माणसं लागत होती, तिथे आता आम्ही 3 ते 4 माणसांमध्येच ऑटोमेशन करून जी आमची प्रोसेस आहे ती आम्ही कंप्लीट करत आलो. बऱ्याच वेळा निसर्गाचा चे पण चॅलेंजेस येतात. लाइक ह्या वेळेला आता तुम्हाला एक सांगायचं तर लेमन ग्रासचं जे मॅक्सिमम आपलं जे आउटपुट असतं, ते तुम्हाला उन्हाळ्यातच मिळतं. अच्छा. लाइक उन्हाळ्यामध्ये तुम्हाला 10 ते 12 किलो तेल मिळतं. मग पावसाळ्यामध्ये ते 2 ते 2.5 किलोवर जातं आणि हम्म. हिवाळ्यामध्ये 5 ते 6 किलो. सो ऑन हम्म. अँड ॲव्हरेज तुम्हाला वर्षभरामध्ये 1 टनाच्या वेसलमधून 8 किलो तेल मिळतं. सो हम्म. उन्हाळा किंवा एप्रिल मे हा आमच्यासाठी खूप महत्वाचा पिरियड असतो. पण या वेळेला पाऊस मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू झाला. सो तेलाच्या रिकव्हरीमध्ये ऑफकोर्स आम्हाला खूप डाऊन, म्हणजे आम्ही 50% आहोत आत्ता, जिथे आम्हाला पोचायचं होतं. हम्म. आमचं 1.5 ते 2 टनाचं एक्स्पेक्टेशन होतं, तिथे आम्ही आता 100 किलोवर आहोत. सो हम्म. ते एक झालं. पण त्याच्यामधून पण मार्ग असा आहे की आम्ही आमचे प्रोडक्ट्स रिटेलमध्ये काढतो. जेव्हा तुम्ही रिटेलमध्ये एखादं प्रोडक्ट विकता, तेव्हा तुम्हाला तेलाची जी कॉस्ट असते ती खूप हाय मार्जिनमध्ये मिळते. हम्म. ऑफकोर्स, कारण साबणामध्ये जी फ्रिक्वेन्सी आपण यूज करतो ती आणि जी बल्कमध्ये आपण देतो ती, ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो. सो आम्ही होलसेलमधून आता आम्ही रिटेलवर जास्त फोकस करतोय, हे जे प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्यामधून ओव्हरकम करण्यासाठी. ओके. म्हणजे डायरेक्ट सेलिंग म्हणतात तसं. हो, B2C, बिझनेस टू B2C. कस्टमर. याच्यामध्ये एक पैसा हा एक महत्वाचा घटक असतो. संकट आपण स्वतःला मोटिवेट करून रिसर्च करून बऱ्याच गोष्टी करत असतो, पण मॅन्युफॅक्चरिंग म्हटल्यानंतर कोणत्याही युनिटला सतत पैसा हा लागत असतो. तर ह्या पैशाची कधी असं संकट आलं का, किंवा काय त्याच्यातून मार्ग निघाले, किंवा कोणत्या गव्हर्नमेंट स्कीम्स तुम्हाला काही उपयोगी पडल्या, किंवा त्याबद्दल काय सांगा? सध्या तरी हा पूर्णपणे सेल्फ फंडेड हो. प्रोजेक्ट आहे. हां. गव्हर्नमेंट स्कीम्स ॲक्चुअली एवढ्या नाही आहेत, कारण हे खूप कमी प्रमाणामध्ये केलं जातं इथे महाराष्ट्रात. सो त्याच्यामध्ये एन्क्वायरी आणि हे सगळं करणं आमचं अजूनही बाकी आहे. सध्या तरी आमचं सेल्फ फंडेड आहे. खूप मेजर असं संकट आम्हाला नाही आलं देवाच्या कृपेने. पण जेव्हा केव्हा आम्हाला फंड्स लागले, तर एकतर आमचे आधीचे जे IT मध्ये काम केल्यावर जे आमचे सेव्हिंग्ज होते ते आम्ही केलं, इथे युटिलाइज केले. आणि मनी रोलिंगसाठी आम्ही ऑइल 80% आम्ही बल्कमध्ये देतो आणि 20% आम्ही सुगंध, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आमचं मनी रोलिंग होत राहतं जेव्हा आपण बल्कमध्ये देतो तेव्हा. सेल असल्यामुळे त्या सगळ्या हो, गोष्टी. कारण आता. ब्रँड सेटअप करायला ना थोडा वेळ जातो. लाइक अवेअरनेससाठी वेळ जातो हम्म. आणि मार्केटिंगसाठी पैसा लागतो. सो हा बल्कमध्ये आम्ही आता 80-20चा रेशिओ ठेवलाय. हळूहळू 50-50 पर्यंत आम्हाला पोहोचायचंय. मागे जाण्याचा प्रश्नच नव्हता, कारण आम्ही मुंबईतलं सगळं सोडून इथे आलेलो. सो जे काही करायचंय ते इथेच करायचंय. मग संकट आली तरी मार्ग काढायचा आहे आणि जे काही आहे ते हेच आहे. आमच्याकडे दुसरा ऑप्शन म्हणजे जर लेमन ग्रास नाही तर तू हे कर, असा ऑप्शन आमच्याकडे नव्हताच. हम्म. तो मार्ग काढणं हाच एकमेव ऑप्शन होता. म्हणून ते तुम्हाला मागे म्हटलं तसं पेट्रोलची मोटर किंवा ऑटोमेशन किंवा आपला प्रायव्हेट ब्रँड हेच आमचं सोल्युशन होतं. हम्म. पण आता सुगंधा हा ब्रँड, म्हणजे आता तुम्ही काय त्याच्याबद्दल विचार केला, एक्सपोर्ट वगैरे मध्ये जाण्याचा विचार आहे, किंवा कसा हा ब्रँड कुठपर्यंत घेऊन जायचं स्वप्न आहे? एक्सपोर्ट आम्ही आत्ता पण करतो. लाइक अच्छा. ऑइल आमचं एक्सपोर्ट होतंच. इव्हन आमचे प्रोडक्ट्स पण एक्सपोर्ट होतात. पण आता आमचं नेक्स्ट आहे की आम्हाला सगळ्यांच्या लाइक ऑफलाईन डिस्ट्रीब्युशन आम्हाला करायचंय. घराघरामध्ये पोहोचण्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. हम्म. सो त्या दृष्टीने प्लॅनिंग चालू आहे आमचं. कोकणात पहिले आम्ही टार्गेट करतोय होमस्टेज किंवा असे छोटे जे लाइक आर्ट गॅलरीज असतील किंवा मेडिकल्स असतील, त्यांच्याशी बोलणं चालू आहे आमचं. म्हणजे आतापर्यंतच्या बोलण्यावरून असं मला दिसलं की तुमच्या ह्या प्रोजेक्टमुळे इतर शेतकऱ्यांनाही एक नवीन मार्ग पण दिसला असेल त्यांच्या शेतीमध्ये काही करण्याचा, किंवा नवीन जे शेतकरी असतात, तरुण तरुण शेतकऱ्यांना पण हो, एक मोटिवेशन मिळत असेल कदाचित. हो, आणि आसपासच्या शेतकऱ्यांना, तुम्ही जसं म्हणालात की तुमचं प्रोडक्ट करायला गावातल्या स्त्रिया वगैरे असतात, तर एक हो, रोजगाराचा मार्गही लोकांना उपलब्ध झालेला आहे या सगळ्या प्रोजेक्ट मधून. हो. तर हे म्हणजे केवळ एक तुमचा विकास किंवा तुमचं स्वप्न न राहता आज एक तुमच्या बरोबर
कोकणातल्या आजूबाजूच्या सगळ्याच शेतकऱ्यांना हा एक नवीन मार्ग मिळालाय तुमच्यामुळे. तुम्हाला नवीन शेतकऱ्यांकडून काय अनुभव येतात? कारण जसं तुम्ही मगाशी म्हणालात की शेती कमी होत चाललेली आहे किंवा कमी लोक शेती करतायत, तर या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल आणि शेतीकडे कसं परत वळलं पाहिजे? जर शेतीकडे वळायचंय तर आता आतापर्यंत कोकणामध्ये आंबा, काजू, त्याच्यानंतर थोड्याफार प्रमाणात कोकम आणि मासेमारी एवढेच चार उद्योग धंदे बघितले जातात. पण जर तुम्ही सुगंधी वनस्पती म्हणजे लेमन ग्रासचं मार्केट किंवा सुगंधी वनस्पतींचं मार्केट खूप ह्यूज आहे. सो अच्छा. तुम्ही त्यातलं एक क्रॉप तुम्ही निवडू शकता. जसं आम्ही लेमन ग्रास निवडलं. तुळस किंवा बाकी काही प्रोडक्ट्स आहेत लाईक वेटीवर आहे. हे जे प्रोडक्ट्स आहे वनस्पती आहेत त्या निवडून त्याच्यामध्ये शेती करून त्याचं ऑइल प्रोसेसिंग किंवा त्याचे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स ह्यासाठी खूप स्कोप आहे. सो एक एक जरी वनस्पती निवडली तरी शेतकऱ्यांना शेतीकडे येण्यासाठी मार्ग आहे. अच्छा. म्हणजे या शेतीमध्ये भरपूर स्कोप आहे आणि बघितलं पाहिजे, कारण कोकणात वेगळे वेगळे रिसर्च म्हणा किंवा प्रयोग घडले गेले पाहिजेत. तर त्याच्यासाठी तुमच्याकडूनही त्यांना छान मार्गदर्शन मिळतच असेल. हो. मला सांगा की शेतकऱ्यांना शेतीमध्ये काही व्यवसाय पुढे नेण्यासाठी वेगळं शिक्षण वगैरे घेण्याची काही गरज आहे का? किंवा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुमचा रिसर्च खूप महत्वाचा ठरतो. म्हणजे तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे की तुम्ही एखाद्या प्रॉडक्टपासून म्हणजे एखाद्या वनस्पतीपासून एंडपर्यंत कुठपर्यंत जाऊ शकता. लाइक जसं मी म्हटलं की लेमन ग्रास तुम्ही कच्चा बाजारामध्ये नेहमी बघता. पण हम्म. त्याचं ऑइल सहसा आपल्याला डायरेक्ट जाऊन कुठल्याही दुकानामध्ये नाही मिळत. नाही. सो तो एक म्हणजे रिसर्च इथे खूप महत्वाचा ठरतो. मग त्या ऑइल पासून पुढे काय करता येईल? मग ऑइल पासून जे आम्ही प्रोडक्ट्स बनवले ते, बट दॅट इज नॉट अन एंड. आता जे लेमन ग्रास शिजतं, जे त्याच्यापासून बायोमास वेस्ट मिळतं, त्यापासून तुम्ही म्हणजे त्याचा जो फायबर आहे तो खूप स्ट्रॉंग असल्यामुळे त्याच्यापासून पेपर, पुठ्ठे, त्याच्यापासून दोरखंड किंवा बायोमास ब्रिकेट बनवू शकता. म्हणजे अजूनही रिसर्च करायला आम्हाला खूप स्कोप आहे. सो हम्म. म्हणजे कंटिन्युअस लर्निंग पाहिजे शेतकऱ्याचं. आणि जोपर्यंत तुम्ही आता एक एक्झाम्पल घ्यायला जाल, तुम्ही कच्चा माल विकताय, तर तुमच्या मालाची प्राइस ही तुमचा जो व्यापारी आहे तो ठरवतो. जेव्हा आम्ही हम्म. ऑइल विकतो, तेव्हाही त्या ऑइलची जी किंमत आहे ती पण एक व्यापारी किंवा एक संघटना आहे ती ठरवते. पण जेव्हा आम्ही सुगंध हा एक ब्रँड विकतो, तेव्हा त्याची काय प्राइस असली पाहिजे हे आम्ही ठरवतो. सो शेतकऱ्याला स्वतःची प्राइस जोपर्यंत स्वतः कंट्रोल करता येत नाही, हम्म. तोपर्यंत त्यांना डिफिकल्टीज येऊ शकतात. बट जेव्हा त्यांचे प्राइसिंग स्वतःच्या हातात असेल, तेव्हा त्यांना कमी डिफिकल्टीज येतात. कंपॅरेटिव्हली ग्रो करायला जास्त स्कोप मिळतो. लेमन ग्रास बरोबर अजून काही नवीन प्रॉडक्ट्स काढण्याचा विचार आहे किंवा दुसऱ्या कोणत्या क्रॉप मध्ये जाण्याचा तुमचा विचार आहे का? हो, म्हणजे आम्ही हळदीवर करतोय सध्या एक्सपेरिमेंट. हळदीचं पण लाइक आता लेमन ग्रासमध्ये आमची जी व्हरायटी आहे ती कृष्णा व्हरायटी आहे, जी हायेस्ट ऑइल देणारी व्हरायटी आहे. तसंच हळदीमध्ये राजेंद्र सोनिया म्हणून नावाची व्हरायटी येते, ज्याच्यापासून ऑइल आणि हळदीमध्ये असलेलं कुरकुमिन हे जे घटक आहे, ते एक्स्ट्रॅक्शन असे 2 आमचे आहेत प्रयोग चालू. अच्छा. म्हणजे त्याचेही प्रॉडक्ट्स आणि त्याही गोष्टी त्या होतील मग आपण. ऍक्च्युली आता आम्ही जे सोप बनवतो त्याच्यामध्ये आमची होमग्रोनच हळद वापरतो. पण त्याच्यापासून ऑइल अजून आम्ही काढलेलं नाहीये. मे बी आता ह्या येत्या वर्षामध्ये आम्ही ऑइल त्याच्यापासून काढू. आणि हम्म. कुरकुमिन हे जे आहे ते मेनली कॅन्सर साठी जी औषधं बनतात त्यासाठी मेनली यूज होतं. सो त्याच्यावर चाललेत आमचे प्रयोग. सगळ्याच गोष्टी आपल्याला गावागावापर्यंत पोहोचताय, टेक्नॉलॉजी पोहोचली आणि तुम्ही स्वतः आयटी फील्ड मधून आहात आणि हम्म. आता एआयचा जमाना आहे. तर हो. एआयचा उपयोग शेती व्यवसायामध्ये कसा केला जाऊ शकतो, का तुम्ही करता का? हो, आम्ही करतो. जे ऑटोमेशन आहे ते आम्हाला एआय थ्रू रिसर्च करूनच समजलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी लाइक जसं मी तुम्हाला म्हटलं, एक मोठ्या सॅक बॅगमध्ये आम्ही आणतो. अ, ते जे गवत गोळा करायला पहिले बायका किंवा जे आपले कामगार होते ते हाताने गोळा करायचे. मग आम्ही लीफ रेक नावाचं टूल वापरतो, जेणेकरून ते खूप क्विक आणि खूप फास्ट होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही डायरेक्टली कोणत्या मेंटर बरोबर डिस्कस न करू शकल्यामुळे आम्ही एआय हा आमचा मेंटर आहे. डिझायनिंग मध्ये सुद्धा आम्ही सुरुवातीला आमचे एक्सपेरिमेंट्स केले, पण नंतर नंतर जसं पॅकेजिंग आणि अजून इम्प्रूव्हमेंट, मग काय कोणाकडे विचारणं, कोणाला प्रश्न विचारणं.
सो एआय थ्रू आम्ही आमचं पॅकेजिंग आणि हे जे फाईन ट्युनिंग केलेले आहेत प्रोडक्ट्स ते एआयच्याच हेल्पने केलेले आहेत. हे खूप छान वाटलं ऐकून. कारण आजकाल सगळे एआय ला घाबरतात. एआय मुळे अनेकांचे जॉब धोक्यात आहेत वगैरे असं आपण गोष्टी बघतो. पण एआयचा असा उपयोग व्यावसायिक दृष्ट्या किंवा जिथे आज तुम्ही म्हणालात की एआय हाच आमचा मार्गदर्शक ठरलाय, तर एआय ला व्यवस्थित जर आपण वापरलं तर एका हो. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला रोजच्या जीवनामध्ये आणि व्यवसायामध्येही त्याचा खूप फायदा होऊ शकतो. नक्कीच. आणि सिम्प्लिफाय करतात, केल्या जातात गोष्टी. म्हणजे एखादी गोष्ट मला करायची आहे, ट्राय करायची आहे, त्यासाठी जो लागणारा पिरियड आहे तो तो वाद. मिनिमाइज होतो. म्हणजे तुम्हाला जर फास्टली ग्रो करायचा आहे तुमचा बिझनेस तर नक्कीच एआय सिम्प्लिफाय करतोय. हम्म. बरोबर. म्हणजे एआयला वेगवेगळे प्रॉम्प्ट्स देऊन तुम्हाला बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. म्हणजे आपण अक्षरशः मला वाटतं घराघरामध्ये गवती चहा चहामध्ये वगैरे वापरला जातो. हो. थंडीच्या सीझनमध्ये आपण तसा तो वापरतो. पण त्याच्यातून असं काहीतरी शेती करून एवढं उत्पन्न काढावं, तर असा तर विचार फारच कमी, म्हणजे तुमच्यासारख्या तुम्ही म्हणालात पण की ही शेती फारसं कोणी करत नाही. हो. तर बाकीच्या कुठच्या राज्यांमध्ये किंवा ह्या शेतीचा लेमन ग्रासचं जास्त उत्पन्न कुठे निघतं आपल्या देशामध्ये? मध्य प्रदेशमध्ये आहे त्याची शेती, पण कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एवढं नाही. नाही. मग कोकणामध्ये अजून कोणते क्रॉप्स तुम्ही शेतकऱ्यांना सजेस्ट करू शकाल की याच्यावरती तुम्ही प्रयोग करा आणि याच्यातून प्रोडक्शन निघू शकतं? वेटीवर आहे वाळा. हम्म. वाळ्याचं हां, करतात. पण वाळ्यामध्ये कसं त्याचं डिस्टिलेशन जवळपास 2 वर्षांनी केलं जातं. कंटिन्युअस त्याला 4 ते 5 दिवस ऑइल काढायला लागतात. पण आहे इथे वाळा होतो. ॲज अ क्रॉप इथे होऊ शकतं छान. की आता तुम्ही मुंबई सारख्या शहरातून स्वतःचा चांगला जॉब सोडून ज्यावेळेला इथे येऊन सेटल झालात, हे एक एक्झाम्पल आहे सगळ्यांसाठीच. तर तुम्ही कोकणातल्या तरुणांना काय सांगाल, जे आज शिक्षणासाठी मुंबईत येतात, जॉबसाठी मुंबईमध्ये येतात, तर त्यांना तुमचं काय सांगणं आहे? म्हणजे आम्हाला हा आमचा एक खरंच खूप पहिल्यापासूनचा उद्देश आहे, की इथला तरुण हा इथेच राहायला पाहिजे. इथली मुलं ही इथेच राहिली पाहिजेत. त्याच्यासाठी त्यांना लाइक एक कुठलीही गोष्ट घ्या, एक क्रॉप घ्या किंवा एक काहीही बिझनेस घ्या आणि खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे वास्ट अपॉर्च्युनिटीज आहेत ज्या इथे मिसिंग आहेत. त्याच्यावर काम करा आणि लाइक मुंबई किंवा दुसऱ्या सिटीजमध्ये जाण्याची जिथे ऑलरेडी ओव्हर क्राउडेड झालेलं आहे, पॉप्युलेशन खूप आहे. ते करण्यापेक्षा इथे राहून काहीतरी काम करून तुम्ही एक छान संधी स्वतःसाठी आणि इनडायरेक्टली गावातल्या मुलांसाठी पण तयार करू शकता. सो काही तरुण आहेत जे आता आमच्याकडे काम करतात. काही मुली आहेत ज्या आमच्याकडे काम करतात. जे त्यांचं शिक्षण 12वी पर्यंत झालं ते शिकतात आणि संध्याकाळी किंवा हाल्फ डे मध्ये आमच्याकडे काम करतात. सो पॅकेजिंग असेल किंवा Instagramवर मार्केटिंग असेल किंवा बाकी वेबसाईटवर जे अपलोडिंग असतं त्या सगळ्यासाठी आम्ही तरुण पिढीचाच वापर हे करतो. म्हणजे त्यांनाच रोजगार देतो. गुड. म्हणजे तर हे ऍक्च्युली तरुणांना तुमच्यासारखे जे व्यवसाय करणारे किंवा प्रयोग करणारे शेतकरी म्हणा किंवा उद्योजक आहेत, तर त्यांच्याकडे तरुणांना आज एक पार्ट टाइम जॉबही मिळू शकतो शिक्षणाबरोबर. आणि पार्ट टाइम जॉब करतानाच तुमच्यासारख्यांचं मार्गदर्शन मिळालं तर तेही स्वतःचा बिझनेस किंवा स्वतःच्या शेती व्यवसायामध्ये काय प्रयोग करू शकतात या सगळ्या गोष्टी त्यांना जवळून बघायला मिळू शकतात. जसं तुम्हाला मार्गदर्शन दाखवणारं कोणी नव्हतं आणि तुम्ही रिसर्च स्वतः केला, हो. त्यासाठी तुमचा फायदा इतरांना अनेकांना होऊ शकतो. नक्कीच. तर मला असं वाटतं की गावागावामध्ये किंवा जास्तीत जास्त तरुणांनी पण हा व्हिडिओ बघावा आणि त्याचा तुमच्याकडून काही फायदा घेता येत असेल तर जरूर तुम्हाला जोडले जावं. मला असं वाटतं की खूप छान गप्पा झाल्या आपल्या आणि खूप माहिती मिळाली तुमच्या प्रोजेक्ट बद्दल सुद्धा. आणि हा प्रोजेक्ट चांगला खूप मोठा होऊ देत. वेगवेगळ्या गावागावामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तुमची ही कंपनी पोहोचू देत आणि घराघरात सुगंधा ब्रँड पोहोचण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न निश्चितपणे पूर्ण होऊ देत. आणि तुम्ही धन्यवाद. हा मला मी हिरकणीसाठी जो वेळ दिला, त्या सगळ्या गोष्टी येऊन सांगितल्या, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.